नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत आपल्या व्हिडिओमध्ये. आज आपण सांगणार आहे की नक्की उद्यासाठी प्रेडिक्शन्स मध्ये मार्केटमध्ये काय होणार आहे. सर्वात आधी स्टार्ट करूया. बघा, आपण काल ज्या लेवल दिल्यात आपण पहिले त्याच्यावर काम करूया. बघा, निफ्टीमध्ये काल आपण बघा, काल आपण मार्केटमध्ये या येलो कलरच्या लेवल्स दिल्या होत्या. जनरली आपण काल काय सांगितलं की येलो लेवलच्या मार्केट जर वर थांबलं तर आज मार्केट पुढे जाऊ शकतं. ऑलरेडी मार्केट काल या येलो लेवलच्या वरच क्लोज झालं होतं. पण बघायला गेलं तर पहिल्या 5 मिनिटांमध्येच, 15 मिनिटांमध्ये पण नाही, पहिल्या 5 मिनिटांमध्येच मार्केटनी त्या लेवल ब्रेक करून पहिल्याच 5 मिनिटांमध्ये खाली आले. दिसतंय जवळपास 9:15ची कॅन्डल 22,911ला क्लोज झालेली आहे. ठीक आहे, आपण परत 15 मिनिटावर येऊया. 22,911 म्हणजे जवळपास ते इथपर्यंत क्लोजिंग आहे, बरोबर ना, या पॉईंट पर्यंत क्लोजिंग आहे. तर बघायला गेलं तर मार्केट पहिल्याच पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलं की आज मार्केट बेरिश साईडला जाणार आहे. मार्केट नंतर तुम्हाला सेकंड कन्फर्मेशन हे इन्व्हर्टेड हॅमरमुळे मिळालं होतं आणि एंट्री या पॉईंटला असायला होती 10 वाजेच्या आसपास. तरी बघा, मार्केट लास्ट या पॉईंट पर्यंत चांगला फॉल आलेला आहे. हा पॉईंट कोणता जनरली लक्षात घ्या की एक्सपेक्टेशन माझं हे होतं की या पॉईंट पर्यंत मार्केट यायला पाहिजे, पण मार्केटने लास्ट जो सपोर्ट होता तो एक्झॅक्टली टच करून तो वर गेलेला आहे. ठीक आहे, मार्केट त्यानंतर या पॉईंटला जवळपास 2-2:15च्या आसपास, 2:15च्या आसपास मार्केटने हाय लेवल वाली म्हणजे ही जी हाय होता हाय ब्रेक केला. जनरली बघायला गेला तर कोणत्या दिवशी तुम्हाला 2 वर्षानंतर मुवमेंट बघायला मिळते, ज्या दिवशी मंथली एक्सपायरी आहे किंवा एक मोठी एक्सपायरी मार्केटमध्ये पेंडिंग मुवमेंट आहे, अशा वेळेस तुम्हाला 2च्या नंतर मार्केटमध्ये रॅली बघायला मिळते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की 2 ते 2.5च्या आसपास मार्केटमध्ये OI स्क्वेअर ऑफ व्हायला स्टार्ट होतं. त्यामुळे 2च्या नंतर नवीन मुवमेंट खूप रेअर केसेसमध्ये बनतं आणि 2च्या नंतर मी पण सांगतो की 2च्या नंतर तुम्ही नवीन ट्रेड नका करा, नवीन ट्रेडिंग डिसिजन घेऊ नका. आता उद्यासाठी जर करायचं असेल तुम्हाला निफ्टीमध्ये ट्रेड, तर बघा मला असं वाटतंय जनरली की एक्सप्लोजनची मार्केट वाट बघते, कारण ऑलरेडी निफ्टी खूप जास्त कॉन्ट्रॅक्ट झालेला, म्हणजे आपण VCP म्हणतो, व्होलॅटिलिटी कॉन्ट्रॅक्शन प्रिन्सिपल. तर व्होलॅटिलिटी कॉन्ट्रॅक्शन प्रिन्सिपल काय सांगतो, ज्यावेळेस मार्केट एका नॅरो रेंजमध्ये खूप जास्त वेळ ट्रेड करतं त्यावेळेस अचानक एक्सप्लोजन येण्याची एक्सपेक्टेशन असतं. मार्केट खूप जास्त रॅपिडली मुवमेंट करायला स्टार्ट करतं. मार्केटमध्ये एवढ्या दिवसाच्या मुवमेंट नंतर काय दिसते आपण बघूया. मार्केट बऱ्याच दिवस झालं साईडवेज आहे, कन्सोलिडेट करते. तर मार्केट कंटिन्युअसली हा जो एरिया आहे तो मार्केट खूप जास्त सपोर्ट क्रिएट करते आणि ते क्लिअरली विजिबल आहे की मार्केट या रेंजमध्ये एक स्ट्रॉंग बायर आहे जो प्राइस मध्ये क्लोजिंग येऊ देत नाही. एकही दिवस मार्केटची क्लोजिंग या पर्टिक्युलर 22,900च्या खाली एकही दिवस मार्केट क्लोज नाही झालं. एक्सपेक्टेशन हे आहे की मार्केट बुलिश जाईल, पण जनरली बुलिश जाण्यासाठी माझं असं म्हणणं आहे की 23,100च्या वर मार्केट क्लोज व्हायला पाहिजे तर आपण बुलिश जाऊया. अदरवाईज मी असं म्हणतो की सर मार्केट कुठे जाईल कोणालाच माहिती नाही. तर माझं काम आहे की रिॲक्टिव्ह ट्रेडिंग करणं, नॉट अ प्रेडिक्टिव्ह ट्रेडिंग करणं. मार्केटने असं केलं तर मी असं करायला पाहिजे, मार्केटने असं केलं तर मी असं करायला पाहिजे. त्यामुळे अंदाज बांधण्यापेक्षा मी फक्त तुम्हाला एवढं सांगू शकतो की मार्केट या लेवलच्या वर या लेवलच्या खाली असं करणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की उद्यासाठी ट्रेड करताना काय करायला पाहिजे. तर उद्यासाठी जे ट्रेडिंग करतोय आपण ते उद्यासाठी बघा, ते उद्यासाठी ज्या लेवल्स असणार आहेत ते येलो लेवल्स असणार आहेत. आपण अगेन या लेवल्स ज्या आहेत त्या डिलीट करूया टेम्पररी, किंवा आपण त्याची ओपेसिटी कमी करून टाकूया आणि हा जो आहे रेड पॉईंट ठेवूया. ठीक आहे, हा रेड पॉईंट कोणता आपण काल परवा सांगितला नव्हता, हा ACP ऍव्हरेज कॉन्सन्ट्रेटेड लाईन, ज्या पॉईंटवर सगळ्यात जास्त ऍव्हरेज बाईंग सेलिंग झाली 22,932 आहे. तर मार्केट या पॉईंटच्या वर अगेन उद्या बुलिश असेल. बघा, लास्ट एरियाचा हा एक प्रकारे टॉप म्हणू शकतो तुम्ही, जो या लेवलचा रेजिस्टन्स आहे मार्केट याच्यावर बुलिश आहे. अगेन 23,000च्या खूप जवळ थांबले मार्केट. 23,000 वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट ओआय थांबलेला आहे रेजिस्टन्स मध्ये, त्यामुळे मार्केट 23,000 वर क्लोज नाही करत आहे. दुसरी गोष्ट, मार्केट या पॉईंटच्या खाली बेरिश आहे आणि मार्केटमध्ये नेक्स्ट टार्गेट तुम्हाला 22,700, 22,780 वगैरे तुम्हाला बघायला मिळेल. फर्स्ट टार्गेट इज 22,780. ठीक आहे, इथपर्यंत जाईल का नाही आय डोंट नो, पण प्राइस मध्ये या ठिकाणी जर मार्केटमध्ये हा ब्रेकडाऊन झाला तर प्राइस इथपर्यंत जाण्याचं एक्सपेक्टेशन आहे. ठीक आहे, उद्या जनरली या पॉईंटच्या वर बुलिश असणार, या पॉईंटच्या खाली बेरिश असणार. हा जो आहे तुमचा ACP आहे, ऍव्हरेज कॉन्सन्ट्रेटेड एरिया, याच्यामध्ये तुम्हाला या रिजन मध्ये बाय सेल काही डिसिजन घेऊ नका, काहीच करू नका या रिजन मध्ये. सेम गोष्ट आपण बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीमध्ये काल आपण हे पॉईंट दिले होते, ACP हा दिला होता मार्केटमध्ये काल आपण. बँक निफ्टीमध्ये काल ACP नव्हता दिला. आता या पॉईंट मध्ये बघा की मार्केट खाली पडलं, पण जनरली जर बघायला गेलात तुम्ही तर या पॉईंटच्या खाली गेल्यानंतर मार्केट इथपर्यंत येणे एक्सपेक्टेड होते ACP पर्यंत, जर ऍव्हरेज कॉन्सन्ट्रेटेड पॉईंट पर्यंत प्राइस इथपर्यंत आलेली आहे आणि या पॉईंट पासून अगेन ते वर चालले. तर ACP म्हणा ACL म्हणा दोन्ही फ्रेजेस एकच आहेत की ज्या पॉईंट मध्ये सगळ्यात जास्त ऍव्हरेज बाईंग सेलिंग पॉईंट, ज्या पॉईंटला सगळ्यात जास्त ऍव्हरेज ट्रान्झॅक्शन झाले त्याला आपण ACP किंवा ACL म्हणतो, ऍव्हरेज कॉन्सन्ट्रेटेड लाईन. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या की प्राइस मध्ये या इथपर्यंत याने एक्सपेक्टेड होते, ज्यावेळेस प्राइसनी हा वाला ब्रेकडाऊन केला. ही रेंज जी ती खूपच नॅरो आहे, त्यामुळे आपण जनरली सांगतो की अवॉइड करा. पण इन केस समजा तुम्ही बँक निफ्टी न करता निफ्टी केलास, तुम्हाला एक परफेक्ट टार्गेट मिळालं होतं. आता या केसेसमध्ये उद्या काय करायला पाहिजे बँक निफ्टीमध्ये, तर बँक निफ्टीसाठी आपण बघूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की बँक निफ्टीमध्ये उद्याच्या लेवल्स जे आहेत तो खूप जास्त क्लोज आलेले आहेत. त्याच्यामुळे मला पर्टिक्युलरली असं वाटतंय की उद्या VCPचं एक्सप्लोजन बहुतेक बघायला मिळेल तुम्हाला
निफ्टी सॉरी बँक निफ्टीमध्ये, तर जनरली बघा रेंज खूप जास्त नॅरो झालेली आहे बँक निफ्टीची. जनरली असं झाल्यानंतरच मार्केटमध्ये एक स्पाइक्स किंवा एक एक्सप्लोजन बघायला मिळतं. तर वाट बघतोय उद्या की नक्की कोणत्या साईडला एक्सप्लोजन येईल. आता जनरल केसेसमध्ये उद्या या पॉईंटच्या वर तुम्ही बुलिश असायला पाहिजे. पॉईंट आहे 49,160 या पॉईंटच्या वर बुलिश असणार आहे. त्यानंतर 49,980 या पॉईंटच्या खाली बेरिश असणार आहे. ॲव्हरेज कॉन्सन्ट्रेटेड पॉईंट किंवा लाईन जी आहे ती हा पॉईंट येतोय 49,084 या पॉईंटच्या आसपास तुम्हाला मार्केट उद्या रेजिस्टन्स किंवा सपोर्ट घेताना दिसेल. या पॉईंटच्या आसपास तुम्हाला रिजेक्शन घेताना किंवा एखादा इन्व्हर्टेड हॅमर या ठिकाणी बनला तर नेक्स्ट टार्गेट हे असणार आहे. आणि बँक निफ्टीसाठी जो टार्गेट असणार आहे ड्रॉप म्हणजे खालच्या साईडला तो डायरेक्टली जवळपास 1000 पॉईंट खाली जर मार्केटमध्ये इथून फॉल आला तर नेक्स्ट हा दिसतोय. पण यानंतर नेक्स्ट लेवल डायरेक्टली या लेवल आहेत. म्हणजे बँक निफ्टीमध्ये करेक्शन मोठ्या लेवलला येऊ शकतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या या पॉईंटमध्ये की मार्केटमध्ये हा जो फेज चालू आहे एक तर तो अक्युमुलेशन चालू आहे किंवा डिस्ट्रीब्युशन चालू आहे. अक्युमुलेशन म्हणजे काय, जर इन्स्टिट्यूशनला मार्केटला वर घेऊन जायचं आहे तर अशा केसेसमध्ये मार्केट एका लेवलला साईडवेज ठेवलं जातं. त्या फेजेसमध्ये लोक बाईंग करतात किंवा सेलिंग करतात. हे कोणालाच कळत नाही की बाईंग होती सेलिंग होती. जनरली जो आता एफआयचा डीआयचा डेटा आहे त्याच्यावरून तुम्हाला न्यूट्रल स्टॅन्स दिसते की मार्केट न्यूट्रल फेजमध्ये आहे. पण जनरल केसेसमध्ये तुम्ही या या पर्टिक्युलर दिवसांमध्ये मोठ्या पोझिशन घेणं टाळा. जनरली छोट्या पोझिशनवर तुम्ही बाय सेल करू शकता. आणि जोपर्यंत मार्केट त्या रेंजच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत मोठ्या लेवलवर ट्रेडिंग करणं अवॉइड करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.